नमस्कार. मी प्रेसिडेंट रोटेरियन आनंद भागवतवार, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंडच्या वतीने आजच्या साधना या व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्डच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. जगातल्या सगळ्या देशांमध्ये पाणी, शिक्षण आणि वैद्यकीय समस्या असतात. रोटरी इंटरनॅशनल ही संस्था विविध देशांमध्ये या क्षेत्रात समाजोपयोगी कामं करत असतं. याच संस्थेचा एक छोटा भाग म्हणजे रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंड. आमचा क्लब पुण्याच्या आसपासच्या दुर्गम भागांमध्ये साधारणपणे 50-60 किलोमीटर अंतरात असलेल्या वाड्या वस्त्यांमध्ये गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे आणि शैक्षणिक प्रकल्प दरवर्षी करत असते. यावर्षी कोविडच्या परिस्थितीमुळे या सामाजिक कामांसाठी पैसा उभा करणे ही एक समस्या होती. अशा परिस्थितीत पंडित रामदास पळसुले यांचे तबल्याचे ऑनलाईन वर्कशॉप आयोजित केले. आत्तापर्यंत यावर्षी असे 9 वर्कशॉप झालेले आहेत. अतिशय यशस्वी हे कार्यक्रम झालेले आहेत. यामध्ये भारतामधील तसेच परदेशातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या वर्कशॉपमधून जमा झालेल्या निधीमधून राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला पाल खुर्द या गावी आम्ही एक शाळा व त्याला टॉयलेट्स बांधून दिले. आमचे हे व असे प्रकल्प लोकांसमोर आणण्यासाठी गेली 3 वर्ष थेट भेट या नावाने विविध कलाकारांच्या मुलाखती आयोजित केल्या गेल्या. या सगळ्या मुलाखती घ्यायला आमच्याबरोबर होते प्रसिद्ध मुलाखतकार श्री सुधीर गाडगीळ. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर. मी श्री सुधीर गाडगीळ यांना मंचावर यायची विनंती करतो आणि क्लब सेक्रेटरी अनिल गोडबोले यांना विनंती करतो की त्यांनी श्री सुधीर गाडगीळ यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. पुढील सूत्र मी श्री सुधीर गाडगीळ यांच्याकडे सुपूर्द करतो. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंड या संस्थेचा मी अत्यंत मनापासून आभारी आहे, कारण त्यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतल्या सर्व मुलाखती घेण्याची संधी मला दिली आणि आज तर मला अत्यंत आदरणीय आणि आवडते असलेल्या पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर यांची मुलाखत घेण्याकरता आमंत्रित केलं आहे. याबद्दल त्यांचे मनापासून आभार. मी सुरेशजींची ओळख नंतर मुलाखतीच्या टप्प्यावर करून देईनच. आत्ता मी या ठिकाणी रोटरीच्या वतीनं पंडित सुरेशजी तळवलकर यांना व्यासपीठावर येण्याचं आमंत्रण करतो. मी आनंद भागवतवार यांना विनंती करतो की आपण पंडितजींचा या ठिकाणी सन्मान करावा. आनंद भागवतवार शाल पुष्पगुच्छ देऊन पंडितजींचा सन्मान करतात. नमस्कार. पुनश्च एक वार रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंडच्या साधनाच्या वतीनं या ठिकाणी पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर यांची मुलाखत घ्यायला मी आता आरंभ करणार आहे. गायकांचा आणि स्वरवादकांचा विपुल सहवास लाभल्यामुळे स्वरांचे संस्कार ज्यांच्या मनावर खोलवर झालेले आहेत असे ज्येष्ठ तबलावादक, चिंतनशील कलावंत, व्यासंगी अभ्यासक, श्रेष्ठ तबला गुरु, तालयोगी, पद्मश्री
पंडित सुरेशजी तळवलकर. सरांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे सुरेशजी तळवलकरांचे ज्येष्ठ शिष्य तबलावादक रामदासजी पळसुले यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. म्हणजे त्यांना बोलत असताना गाण्यातलं कळणारं कोणीतरी बाजूला असलं की बरं वाटेल. अरे सुरुवात तबला वाद्याचं या संपूर्ण स्वरतालाच्या जगामध्ये नेमकं स्थान काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे? चांगला आहे प्रश्न. तबला वाद्य जिथे जिथे संगीताचा संबंध येतो तिथे हे एकमेव वाद्य प्रकर्षाने पुढे येतं. मग गायन असून दे, वादन असून दे, नृत्य असून दे, वेस्टर्न म्युझिक असून दे, सिनेमा संगीत असून दे किंवा पाश्चात्य संगीत असून दे, तबला आहे. तबल्याचं इतकं इम्पॉर्टन्स आहे की आजकाल बऱ्याच वेस्टर्न म्युझिकमध्ये सुद्धा तबला इंट्रोड्यूस होतोय. आणि तबला हे परिपूर्ण वाद्य आहे. परिपूर्ण संगीताचे जर तुम्ही काही 100 प्रकार घेतले तर 100 प्रकारांना आज तबला हे वाद्य सक्षमतेने साथ संगत करत असतं. आणि मग तबला वाजवणारे अनेक वादक आहेत, अनेक गुरु आहेत, अनेक क्लासमध्ये शिकवणारे आहेत, अनेक तबला कारिगार आहेत, तबला बनवणारे कारिगार. असं त्याचं स्वरूप जर पाहिलं तबला वाद्याचं तर आपल्या पुण्यामध्ये निदान तरी एक 30-40 तबल्याची दुकानं असतील. एवढं तबलाचं व्याप्त स्वरूप आहे. आणि असं का, तर त्याला अनेक टेक्निकल कारण आहेत. ते मी प्रश्नाच्या ओघात आपल्यापर्यंत येतोच, पण सुरुवातीलाच अजून एक गोष्ट विचारू इच्छितो की तबला या वाद्याला पण एक भाषा आहे म्हणे. भाषा आहे. आता भाषा कशी निर्माण होते तर तबल्यावरती आघाताची स्थानं केली जातात, त्याला वर्णाने संबोधलं जातं. ना, न, ता, क्ड, त्र, क, दिंग, ग, कत. या वर्णातून शब्द होतो. धा धा ती ट, धा तिरे घिडनग, धा तरी घिडनग धिंगनग, तक तक धिंगनग, धागित्रक दिनागिन, धात्रकडनग दिनागिरनग. हे असे शब्द निर्माण होतात. मग ह्या शब्दातून वाक्य निर्माण होतं. शब्दातून वाक्य निर्माण होतं. म्हणजे धात्रिक दिनागिन, धागित्रिक दिनागिन, धागिन धात्रिक दिन, धागित्रिक दिनागिन, तात्रिक दिनागिन, धागित्रिक दिनागिन, धागिन धात्रिक दिन. वाक्य झालं. मग वाक्यातून काय होतं तर रचना तयार होते, बंदिश तयार होते. आणि बंदिश मग संगीताचं कुठलीही गाण्याची बंदिश घ्या, नृत्याची घ्या बंदिश, तबल्याची बंदिश घ्या, संगीताचं मूर्त स्वरूप हे बंदिश आहे. आणि गायकी किंवा तबल्यामधला विस्तार हे अमूर्त स्वरूप आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे जी वाटचाल संगीतामध्ये चालली जाते ते तबल्यातही होतं, गाण्यातून होतं आणि तबल्यातही होतं. गायकांची जशी घराणी असतात तशी तबला वादकांची पण घराणी आहेत का? आहे ना. तबला वाद्यामध्ये सुद्धा 6 घराणी मुख्य आहेत. देहली, आजराडा, फरुखाबाद, लखनौ, पंजाब आणि बनारस ही 6 घराणी आहेत. आणि ह्या 6 घराण्यातून अनेक शैल्या निर्माण झाल्या. बर. शैली
कारण घराणं आणि शैलीमध्ये थोडा फरक असतो. शैली ही व्यक्तिसापेक्ष असते हां आणि घराणी ही मूल्य सापेक्ष असतात. घराणी ही मूल्य ठरवतात, मूल्याने घराणं ओळखलं जातं. पण शैली मात्र ही व्यक्तिसापेक्ष असते. त्या कलाकाराची नजर, त्या कलाकाराचा आतली ऊर्जा, त्याची दृष्टी, कलात्मक दृष्टी, असा जो विषय आहे तो हां, तर तो त्या कलाकाराची ऊर्जा आणि त्याच्यावरून शैली ठरली जाते. आता प्रत्येकजण आपापल्या घराण्यामध्ये एक वेगवेगळे कलाकार योगदान करत असतात. किराणा घराण्यामध्ये अब्दुल करीम खान साहेबची गायकी, हिराबाई बडोदेकरांची गायकी, थोडी बारीक आवाजाची गायकी होती, पण भीमसेनजींनी त्याला मर्दानी आवाज दिला आणि आपली स्वतंत्र शैली त्याच्यात निर्माण केली. असं जे परंपरेतून आलेलं, घराण्यातून आलेला विचार, त्याच्यात कलाकार स्वतःच्या ऊर्जेनी, स्वतःच्या नजरेनी त्याला एक दिशा देतो, त्याच्यातून शैली निर्माण होते. असा विषय. गुरुजी जे त्यांचे गुरुजी असतील, त्या गुरुजींची म्हणून एक स्वतःची शैली असेलच, तर ती शैली आणि ती शैली त्या शिष्याकडे कशी उतरली आहे, यातनं संयुक्तपणानं ही शैली बाहेर दिसत असते आमच्यासारख्या सामान्यानं. हो, बरोबर आहे. गुरुजी, मूल्य सापेक्ष म्हणजे जरा विस्तृतपणे सांगाल का? घराणी कशी बनतात म्हणजे मूल्य सापेक्ष येतं. घराणी कशी बनतात? घराणी कशाने बनतात तर 4 गोष्टींनी बनतात. घराण्याचं साहित्य. साहित्य म्हणजे काय? मटेरियल नाही. रचना हे एक साहित्य झालं. बंदिश रचना एक साहित्य. गायकी दुसरं. गायकी म्हणजे प्रेझेंटेशन. तिसरं तंत्र, कसं त्या घराण्याचा आवाज कसा पद्धतीने लावतात. चौथं प्रेझेंटेशन. आणि त्याच्या पाठीमागचा, या सगळ्याच्या पाठीमागचा थॉट प्रोसेस, ही घराणी मूल्य सापेक्ष इथे असतात. आणि शैली वेगवेगळ्या, तोच कलाकार त्याच्या काळामध्ये आपण शिकत असलेल्या गोष्टीतून तो अनेक लोकांना ऐकत असतो, ज्येष्ठ लोकांना, आणि त्या ऐकत असलेली गोष्टचा त्याच्यावरती कुठेतरी खोल परिणाम होतो. आणि ह्याच्यातून सिख्या दिख्या परख्या हे तंत्र विकसित होतं. म्हणजे सिख्या दिख्या परख्या म्हणजे सुधीरजी काय आहे सांगा ना. की खूप शिकावं. सिख्या म्हणजे खूप शिकावं. दिख्या म्हणजे खूप लोकांना पाहावं. पाहावं म्हणजे ऐकावं संगीतात. आणि परख्या, परख्या म्हणजे परखना. शेवटी तुम्ही परखा की तुमचा रस्ता काय, तुम्हाला कुठल्या वाटेने जायचंय. खरं हे तर जे परखणं आहे, या त्रयीतून शैली निर्माण होते. आणि शैली ही परंपरेला नवताची उजळी देते. नवतेची उजाळी देते. आणि नवता जर परंपरेमध्ये जर नवता जर नाही आली तर परंपरा ही शिळी होणार, भासी होणार. त्यामुळे परंपराला नवता आलीच पाहिजे. पण नवताला परंपरा जर नसेल तर नवता उठवळ होणार. पंडितजी, तुम्ही शैली जरा सविस्तरपणे सांगितली, ते फार बरं झालं. कारण हे ऐकत असताना माझ्यासारख्या एका सामान्य श्रोत्याला असं जाणवलं की शैली या अर्थानं म्हणजे सर्वच प्रांतामध्ये आहे, लिखाणापासून अभिनयापर्यंत. स्वतःला तुम्ही जे 3 शब्दात सांगितलं, अगदी बरोबर, अगदी बरोबर. मुलाखत घेण्यामध्ये पण आहे. 100%. हो, प्रश्नच नाही. 100%. मुलाखत घेण्यापेक्षा बोलण्यामध्ये असं म्हणता येईल. कारण मुलाखत हा तंत्र नंतर सुरू झाला. असो, आपण आज सरांची मुलाखत घेत असल्यामुळे मी त्यांच्याकडे येतो की तबला हे वाद्य संगतीसाठीच म्हणून म्हणता येईल ना. हां, आता त्याच्यातही मी माझ्या पुस्तकात मी उल्लेख केला. आवर्तनमध्ये, आवर्तनच्या पुस्तकात मध्ये मी उल्लेख केला आहे. 7 संगत असं म्हटलं जातं, पण 7 वेगळी आणि संगत वेगळी. अच्छा, म्हणजे 7
दुसरं उदाहरण देतो. साथ जरूर जरूर. साथ म्हणजे तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्याबरोबर आहे, ही साथ. आणि हातात हात घालून जातं ती संगत. वा वा. म्हणून इन्स्ट्रुमेंटची संगत होते, नृत्याची संगत होते, तंतुवाद्याची संगत होते, पण ख्यालाची साथ होते. ख्यालामध्ये तुम्हाला दीर्घकाळ ठेकाच लावायला पाहिजे, बरं का. ही बंधनं आहेत आणि त्याच्या पाठीमागे फार तांत्रिक विचारही आहेत, बरोबर, बरं का. तो आत्ता हा विषय नाही, पण साथ आणि संगत वेगळं आहे. त्यामुळे साथ आणि संगत मग काय असते, ह्या दोन्हीचा बॅलन्स आता आपण गाणाऱ्याबरोबर वाजवणार जर असो तर ठेकादाराचा का एकदम तुकडा लावायचा मोठा. म्हणजे इन्स्ट्रुमेंटच्या साथीमध्ये, डान्सच्या साथीमध्ये हे होऊ शकतं, संगत होतेच, संगतच असते. म्हणून वाद्याबरोबर जर कोणाचं तंतुवादन असेल, रविशंकर बरोबर कोण आहेत तबल्याला, पण उस्ताद आलारखा कासाब आहेत का, पंडित चतुरलाल आहेत का, पंडित किशन महाराजजी आहे, हे आवर्जून श्रोतृवर्गामधला मनुष्य विचार करतो. एवढा विचार गाणाऱ्याबरोबर करत नाही, एवढा विचार करत नाही. कारण गाण्याची बरोबर वाजवण्याची मूल्य काय आहेत, तिथे काय स्वतःची कला दाखवायची आहे का गाण्याला सपोर्ट करायचा आहे. कारण गाणाऱ्याच्या गवयाच्या पाठीमागे जसे 2 तंबोरे असतात, तसं तबला हा लयीचा तिसरा तनपोर आहे. लयीचा तिसरा तनपोर आहे. आणि हा तंबोरा व्यवस्थित ठेक्यातून एस्टॅब्लिश झाला पाहिजे. त्रितालच्या 10 धिन धिन धा ह्या पहिल्या 4 मात्रा आहेत. 10 धिन धिन धा. तर पहिल्या मात्रेचा 10 वेगळा आहे, चौथ्या मात्रेचा 10 वेगळा आहे, दुसऱ्या तिसऱ्या मात्रेचे धिन वेगळे आहेत, बरं का. आणि हे जर कळलं नाही तर त्या तबल्यातून कविता निर्माण होणार नाही, फक्त लय बीट मिळेल. आणि बीट हे आपलं म्युझिक नाही. आपलं म्युझिक जी आहे ती लय, त्याच्यातून त्या लयीतून कविता उत्पन्न झाली पाहिजे, त्या कवितेतून एक छंद निर्माण झाला पाहिजे, आणि त्या छंदामुळे ताल कसा चालला आहे, आणि लोक मग समेला सहज मान डोलून पटकन समेवर येतात, असा विषय आहे तो. असा विषय इथपर्यंत तो पोचला जाणं हे गाण्याच्या साथीमध्ये गरजेचं आहे. म्हणून गाण्याची साथ आणि तत्ववाद्याची संगत. आत्ताचाच प्रश्नामधलं की ते फक्त साथ आणि संगतीचं वाद्य आहे का सोलोचं पण वाद्य आहे? तबला हे स्वतंत्र वादनही आहे. का वादन आहे? कारण तबल्या वादनात मध्ये कितीतरी फॉर्म्स आहेत. फॉर्म्स, बरं का. फॉर्म्स म्हणजे घाट. त्या घाट म्हणजे कसं, पेशकार आहे, कायदा आहे, ठेका आहे, रेला आहे, परण आहे, तुकडा आहे, चक्रधार आहे, आणि प्रत्येक ह्या फॉर्ममध्ये हजारो बंदिशी आहेत, आणि प्रत्येक बंदिशीला हजारो विस्तार आहे. एवढं मोठं स्वरूप आहे त्याचं. त्यामुळे ते स्वतंत्र वादन नाही आहे. पंडितजींना पुढच्या प्रश्नांकडे जाण्यापूर्वी आत्ता त्यांनी ज्या पद्धतीने ते मांडत होते त्यावरनं माझ्यासारख्या ऐकणाऱ्याच्या मनामध्ये एक आलेला पोट प्रश्न, ज्याची थोडा सुरुवात सुतोवाच्या अप्रत्यक्षरित्या रामदासनी केलंच आहे, तो विचारू इच्छितो की जर हे साथीचं वाद्य, संगतीचं वाद्य, तर आपल्यासारखा एक श्रेष्ठ तबलावादक त्याचं स्वतःचं गायका इतकं स्वतंत्र स्थान निर्माण होतं, ते त्यांच्या अनुभवामुळे होतं, त्यांच्या त्या वाद्यातल्या कर्तृत्वामुळे होतं, त्यांनी कोणाला साथ आत्तापर्यंत भल्याभल्यांना केले याच्यामुळे होतं का काय वेगळं पुन्हा आहे? नाही, अनेक गोष्टींनी होतं. हां, अनेक लोकांच्या साथ संगती करता 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 मला तबला वाद्य स्वतंत्रपणे दिसायला लागलं. हां, त्याची क्षमता. उद्या जर मध्यभागी तबला वाद्य ठेवून जर आपल्याला विस्तार करायचा आहे तर गाण्या एवढंच आपलं ते वाद्य पोचलं गेलं पाहिजे. जसं गायन पोचलं जाते लोकांपर्यंत
तसंच तबला वाद्य पोचलं गेलं पाहिजे. आणि आज तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, उस्ताद जाकीर हुसेन, पंडित आनंदो चटर्जी, कुमार बोस असे दिग्गज लोक आहेत, सपन चौधरी, असे अनेक लोक आहेत की जे प्रसिद्ध आहेत तबला स्वतंत्र वादनामुळे प्रसिद्ध आहे. कारण तबला ही विद्या एवढी अफाट आहे की तबला वाद्यामध्ये असं इतकं जुनं वाद्य नाही आहे माझ्या मते. तबला वाद्य हे गेले 400-500 वर्षातलं जास्तीत जास्त वाद्य आहे. पखवाजाला परंपरा फार मोठी आहे, मोठी परंपरा आहे. सर, एक त्याच्या अनुषंगानेच विचारू इच्छितो की पखवाज हे जुनं वाद्य आहे, तर मग तबला जास्त लोकप्रिय कसा? हां, चांगला आहे प्रश्न. कारण पखवाजाच्या मागून तबला येऊन ते कानाच्या मागून येऊन तिखट झालं म्हणतात ना. तर त्याचं एक उदाहरण टेक्निक बघूया आपण, काय पाहिलं तबल्यामध्ये काय घडतं. तर अति विलंबित वाजतं आणि अति द्रुत वाजतं वाद्य. एवढी लयची पहिली रेंज आहे बरं का. म्हणजे कसं, गाणाऱ्याबरोबर असेल तर धीन, धीन, धा, धा, आगे एवढी स्लो वाजतं. आणि सितार बरोबर दे दिना नादी दिना नादी दिना नादी दिना नादी दिना इतकं जलदही वाजतं. पखवाज इतकं जलद वाजत नाही आणि इतकं स्लोही वाजत नाही. ही एक लय तालाची रेंज झाली. त्याच्यानंतर भाषेमध्ये धा, हा पखवाजापासून धा आला जो तबल्याने घेतला. आता थोडं उमेश मोघे आहेत तबलावादक, त्यांचे विचार वेगळे आहेत थोडे. ते म्हणतात की तबला हे त्रिपुष्करच्या वेळेला होतं. एनिवे ते म्हणजे तो एक वेगळा स्वतंत्र विषय आहे. पण तबल्यामधला धा जो आहे तो एक्सप्रेसिव्ह आहे, त्याला एक्सप्रेशन आहे, व्यक्तिमत्व आहे. आणि ते वेगवेगळं व्यक्तिमत्व आहे. धा 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 म्हणजे तो डग्ग्यावरती जितका दाबतोय त्यांनी वेगवेगळी तऱ्हेची धाची एक्सप्रेशन्स येतात. अशी पखवाजामध्ये येत नाही. पखवाज धा वाजला की तो हळू वाजेल किंवा बारीक वाजेल, पण बाकी एक्सप्रेशन एकच आहे. धाचं वेगळं नाही आहे. बरोबर. डग्यात आपल्या बायामध्ये जी मींढ गमक येऊ शकते त्याच्यामुळे हे वेगवेगळे एक्सप्रेशन्स येतात का? एक्झॅक्टली. पखवाज असा वाजला जात नाही, पखवाज असाच वाजला जातो. आटा लावून कणिक लावतात पखवाजाला आणि तो असाच वाजला जातो, किंवा कत होतो किंवा घेय होतो, दोनच. परंतु त्या ढाला वेगवेगळी एक्सप्रेशन्स नसतात की धा धेन धेन धा. आता पहिला धा म्हटलेला आणि चौथ्या मात्रेचा धा म्हणतोय तो बोलण्यामध्ये सुद्धा वेगळा आहे. बघा तुम्ही महसूस करा. धा धेन धेन धा, धा धेन धेन धा, धा तीन तीन ता, तर का धीन धीन धा, धा धीन धीन धा. हे धीन 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 धा 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 धा, ही एवढी एक्सप्रेशन जी आहेत ही तबला वाद्याने दिली. एक कधी आता सुधीरजी, हे मी तबला न घेता एक्सप्रेस करतोय, अवघड विषय आहे. खरं तर आम्हाला आवडलं असतं तबल्याच्या साथीसह. नाही म्हणजे हा बरोबर आहे, खरं आहे, खरं आहे. अवघड तबला न घेता मी हे सगळे एक्सप्रेशन सांगतोय. बरोबर. कारण मी तबला वाद्य न घेता पुस्तकही लिहिलंय आणि पुस्तकात असंच लिहिलंय. आपण मगाशी ज्या उमेश मोघ्यांचा उल्लेख केलात, मला वाटतं मी पुस्तक वाचलंय ते आवर्तन, तर त्याचं शब्दांकन सगळं त्या तबलावादक उमेश मोघेनेच केलंय ना मला वाटतं. हां, स्वतंत्र वादनासाठी म्हणजे सोलो वादन अशा गायनाची साथ घेऊन आपण नेमकं कशा पद्धतीनं योगदान केलं आहे. स्वतःबद्दल बोलायला आवडत नाही लोकांना, पण आम्हा सर्वसामान्यांसाठी म्हणून आपण सांगा नेमकं. अच्छा, काय योगदान म्हणता येईल? गेले मी 20-25 वर्षापेक्षा अधिक काळ
73 अच्छा. मी गाण्याची साथ घेतोय हं. आणि प्रॉपरली 91 सुरू केलं. तर मला पहिल्यांदा गरज असं वाटली की नगमा जो असतो, नगमा जसा गाणाऱ्याबरोबर तबलावादक काय करतो तर ठेका देतो, तसा तबला सोलो वादकाचा ठेका काय आहे तर नगमा. क्या बात आहे. वा. नगमा हा तबला सोलो वादकाचा ठेका आहे. तर तो नगमा जर आपण हार्मोनियमवर ऐकला, द र र र री 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 तारा री 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 ना र रे ना तारा री री री, तर सम कसे कळणार तुम्हाला जर माहीत असले तर, तारा री री री, पण हे बोट दाखवलं म्हणून तुम्ही देताय. पण तेच मन में श्री राम श्री राम बिराज मन में श्री राम, ही जर बंदिश जर नगम्याबरोबर जर वाचायला म्हणायला लागली तर लोकांना तालाचा आवर्तन समजायला मदत होते. लोकांना सहज कळतं की अरे ही सम आहे, हा राम वरती समेला येणार आहे. हां, म्हणून मात्रा मोजाची गरज लागत नाही ऐकणाऱ्या लोकांना. बरं का. मनात एक तालाची सायकल एक नगम्याबरोबर त्या नगम्याच्या बंदिशीबरोबर रुंजी घालत असतं. आणि ही रुंजी तुम्हाला तालाचा आवर्तन पूर्ण करायला मदत करतं. आणि ह्याच्यासाठी मला असं वाटलं, आणि बंदिश आल्यानंतर पोट भरतं हो, मन भरतं की इतकी सुंदर बंदिश नगम्याची आली की इतकं समाधान होतं की किती चांगला आवर्तन वाजवायला उत्साह येतो, तबलावादकाला अधिक उत्साह वाटतो. सुरुवातीला लोकांना असं वाटलं की गाणाऱ्याचा बदला घेण्यासाठी याने गाण्यात घेतलंय म्हणून. नंतर लोकांच्या लक्षात आलं की काय हे का घेतात, कशासाठी घेतात. कुठलीही गोष्ट प्रूव्ह व्हायला थोडे दिवस जातात. आपण तबला वादनामध्ये अनेक तऱ्हेचे प्रयोग केलेत, म्हणजे तालमाला, जोडताल, त्रिवेणी, तालयात्रा, अशा तऱ्हेचे या प्रयोगांविषयी थोडं जरा अधिक सविस्तरपणे बोलत सामान्य माणसांपासून जाणकारांपर्यंत आपण या सगळ्या प्रयोगातूनच पोचला असेल असं म्हणता येईल. हो हो, त्याविषयी बरोबर. आपण जोड राग ऐकतो, बसन बहार, भैरव बहार, यमनी बिलावल, बसंती केदार, नट भैरव, असे अनेक जोड राग आपण बघतो. तर मला सुद्धा असं वाटलं की आपण जोड ताल का करू नये, जोड ताल करावा ना. म्हणून या कल्पनेतून धुमाळी रूपक, जपताल सवारी, चौताल धमार असे मी केले. बरं. आणि त्याचं सादरीकरण टाईम टू टाईम केलं. आत्ता मला वाटतं काही दिवसापूर्वी माझी ताल मला वाजवली होती यूट्यूबवरती. कार्यक्रम, जुना कार्यक्रम, साधारण 15, 16, 17 वर्षापूर्वीचा कार्यक्रम. तो दाखवला होता तो YouTube वर. दाखवला होता. आत्ता एक मी टेलिव्हिजनवर दाखवला होता. तर त्याच्यातली सुद्धा राग मला असते ना, वेगवेगळे राग मला सादर करतात. त्याच्यात अनेक राग घेतात. तर तशी तालमाला ही याची पहिली बंदिश मी ऐकली अण्णासाहेब रातंजनकरांकडून. बरं. तालमाल प्रथम तीनताल आयो झपक झंपता पर लचकत धमार धीर गंभीर चौताल सोहे रूप रूपक अंत अष्टमंगल तालमाल. ही अण्णासाहेब रातंजनकरांची बंदिश. मी 1971 साली याचं प्रेझेंटेशन केलं. छबिलदास हायस्कूलमध्ये. त्यावेळी डॉक्टर नारायण मेनन आणि मुंबईतले खूप मोठमोठे कलाकार
आले होते 50 वर्षापूर्वी. 51-50 वर्ष झाली. बरोबर 50 झाले. अरे तर मी अण्णासाहेबांना त्यावेळी भेटायला गेलो. बर. म्हटलं मी असं असं आपल्या बंदिशीतून तबला सोलो वादनाचं सादरीकरण करतोय, आपले आशीर्वाद राहून देत, पण माझी एक विनंती आहे, आपण अंतरा केलाय का याचा. हां तर म्हणाले मी केलेलं नाही आहे, मला माहिती आहे, पण मी असं करतो. त्यांनी एक पत्र दिले, चिठी दिली. प्रिय छोटू यांस, तळवलकरांना तालमालाचा अंतरा बनवून दे. छोटू, छोटू म्हणजे गिंडे साहेब, बर 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 के.जी. गिंडे साहेब, बर त्यांना छोटू छोटू म्हणायचे. बर. तर मी गिंडे साहेबांना भेटलो. म्हटलं याचा अंतरा तुम्ही बांधून द्याल का मला. ते म्हणाल देईन, पण म्हणाल तुम्ही बंदिशी करता, तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला नाही जमलं तर मी देईन. आणि मी खरंच त्यांच्या प्रेरणेने प्रयत्न केला. तीन ताल ताल सुहा लगत सादरा नाम जपताल, होरी रंग खेलत धमार में द्रुपद गान चौताल में, सोहे रूप रूप का अंत अष्टमंगल. असा मी त्याच जे आस्थाईमध्ये जे 6 राग घेतलेले आहेत हां. तेच राग कायम ठेवले, बंधन ठेवलं. कारण शास्त्रीय संगीत हे बंधनामध्ये बंधन आहे, आणि ते बंधन आहे ना, त्यांनी शास्त्रीयता त्याची जपली जाते. आणि बंधनात राहून बंधनमुक्त कसं व्हायचं हे दाखवणारं आपलं शास्त्रीय संगीत आहे. तेव्हा ह्याचा अंतरा मी करून सादराही केला. तर तो तीच परवा ताल मला वाजवली होती. या अनुषंगाने एक विचारतो, शास्त्रीय संगीत म्हणजे रागदारी संगीत असं आपण समजतो, तर शास्त्रीय तबला वादन म्हणजे नेमकं काय. शास्त्रीय तबला वादन म्हणजे तबल्याचे मगाशी सांगितलेले फॉर्म्स. बरं का, मी जर वाजवायला बसलो सोलो आणि मी घेणं तित्ता आकृतिता घेणं तित्ता आकृतिता दादीन तीन दाका धीन दादीन तीन दाका धीन किंवा धीन दादीन दिन दागा धीन वाजवायला लागलं तर शास्त्रीयता कसली ती. तुम्हाला पेशकार वाजवता आला पाहिजे, कायदा वाजवता आला पाहिजे, तुम्हाला रेला वाजवता आला पाहिजे, तुम्हाला तिहाई वाजवता आली पाहिजे, चक्रधार वाजवता आले पाहिजेत, तुम्हाला परण माहिती असायला पाहिजेत. हे सगळे तबल्याचे फॉर्म्स आहेत. ही तबल्यातली विद्या आहे, आणि विद्याच्या पाठीमागे त्याची भूमिका ही शास्त्रात्मक असते. आम्ही पेशकारला कायदा म्हणत नाही, कायद्याला रेला म्हणत नाही, रेल्याला तुकडा म्हणत नाही, तुकड्याला तिहाई म्हणत नाही, तिहाईला परण म्हणत नाहीत. आणि ही शास्त्रीयता आहे, शास्त्र आहे. कारण आपल्या भारतीय संगीताचं हे फार महत्त्वाचं आहे भाग, आणि ही शास्त्रीयता आहे, ही ह्या फॉर्मनी सिद्ध होते. म्हणून तबला सोलोला सुद्धा एक शास्त्रीय वादन असं म्हणता येतं. आपण हे म्हणते या अनुषंगाने शास्त्रीय संगीताचा संबंध शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला अशा 4 महत्त्वपूर्ण स्तंभांशी असं आपण नेहमी म्हणता. आवर्तन या पुस्तकात पण आपण उल्लेख केला आहे. ते काय शास्त्रीय संगीत हे त्याचे 4 पिलर आहेत. रागदारी संगीताचे किंवा स्वतंत्र तबला वादन घ्या किंवा नृत्य घ्या, शास्त्रीयता जी आहे त्याच्या पाठीमागे शास्त्रात्मक भूमिका आहे. सारे गपत असं म्हटलं तर भूप होतो, देशकारही होतो, बरं का, जयतही होतो, आणि पहाडी सुद्धा होते. तरी हे 4 राग वेगळे आहेत. हे वेगळं पण जे आहे ते कशाने आहे, त्याच्या पाठीमागे शास्त्रात्मक भूमिका आहे. तर काय करावं म्हणजे भूप होईल. गर गप काय एक्झॅक्टली काय करू नये ह्याच्यात शास्त्र अधिक टोकदार असतं. काय करावं हा सांगायचा विषय फार मोठा आहे.
परंतु काय करू नये ह्याच्यात शास्त्र अगदी टोकदार असतं. म्हणजे उदाहरण घेतलं गौड सारंग, सा ग रे म ग प म ग म रे ग रे म ग प रे सा रे नि सा ग रे म ग म प द म प म ग म रे ग रे म ग प रे सा. वक्र राग आहे हा गौड सारंग. पण ह्या रागातून साम असं करायचं नाही, असं करायचं नाही. साम केलं तर केदार झाला, साम पद केदार झाला. पण सागर मग तर ही शास्त्राची भूमिका आहे थोडक्यात सांगितलं. मग तंत्र, आवाज कसा लावायचा, आकार कसा लावायचा, डान्सर असेल तर उभं कसं राहायचं, अंग कसं असायचं, तबला वादक असेल तर तबल्यावर हात ठेवायचा कसा, बरं का, त्याची बैठक कशी पाहिजे, हाताची मुवमेंट कशी पाहिजे, हे सगळं सांगणारं तंत्र आहे. आणि काय साधायचं आहे तंत्रातून, तर विद्या साधायची. ती विद्या म्हणजे मटेरियल. बरं बरं. हे तिसरं अंग शास्त्रतंत्र विद्या. विद्या म्हणजे मटेरियल. तऱ्हेतऱ्हेच्या बंदिशी, तऱ्हेतऱ्हेचे राग, तऱ्हेतऱ्हेची गायकी, असं असणारं सगळं मटेरियल आहे, ती आहे विद्या. आणि चौथी आहे कला. कला म्हणजे सुंदरता, एस्थेटिक, बरं का, की मन भावून जातं. तर ह्या 4 गोष्टी संगीताचे पिलर आहेत. मी एकदम शॉर्टली सांगतोय की मी पुस्तकात सुद्धा हे इतकं कमीत लिहिलेलं आहे. हा सगळा विषय मी फक्त 5-6 पानात लिहिलेला आहे. तर ही शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला. शास्त्र शिकवलं जातं का संगीतातलं? नाही, शास्त्र शिकवलं जात नाही. शास्त्र एक्सप्लेन केलं जातं. शास्त्र एक्सप्लेन केलं जातं, बरं का. शास्त्र शिकवलं जात नाही, तंत्र शिकवलं जातं, विद्या दिली जाते आणि कला संस्कारित होते. वा 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 वा. आता तुम्ही बघा, मी म्युझिशियन्स लोकांमध्ये असं बसलो होतो आणि प्रश्न विचारला की अरे ह्याच्या गळ्यातून जी बात येते, 15 शिष्य आहे, पण याच्याच वादनातून जे वाजतंय किंवा त्या विद्यार्थ्याच्या गळ्यातून जे गायलं जातंय, हे म्हणाले शिकवून येईल का? तर ते म्हणतात नाही येणार. म्हटलं विचार करून सांगा, शिकवून येईल का? ते म्हणतात नाही, हे शिकून येणारी गोष्ट नाही. म्हटलं दुसरा प्रश्न असा आहे, न शिकवता येईल का? अरे तरी नाही येणार. मग नेमकं कशाने येईल? तर संस्काराने जे येतं ती कला. हा विषय असा आहे सुधीरजी, किती सविस्तर, म्हणजे बोलावं तेवढं थोडं आहे. म्हणजे असं आहे की विद्या आहे ना, विद्या बाहेरून आत जाते, बाहेरून आत जाते, आणि कला आतून बाहेर येते. कला आतून बाहेर येते, बरोबर. कारण कला ही स्फुरायला लागते आणि स्फुरण्यासाठी प्रेरणा लागते, आणि प्रेरणाच आपल्याला गुरु देत असतो. वा वा. असा सगळा प्रवास आहे. वा. पंडितजी, संगीतामधलं तालाचं महत्त्व आणि तालाचं योगदान नेमकं काय? मी असा विचार करत होतो की ताल हा संगीताचाच भाग आहे, परंतु राग, स्वरापासून राग झाले आणि लयीपासून ताल झाले. या तालाने मात्र संगीताला काय दिलं, असा मीच प्रश्न मला विचारायला लागलो, बरं का. खरे हे मला प्रश्न पडलेले आहेत, त्याच्यातून आवर्तन पुस्तक झालं, म्हणजे भूमिका सांगतो माझी. आणि बरेच वर्ष मी लिहितोय, परंतु मला शेवटी गिंडे साहेब आणि दिनकर कायकिणी ह्या लोकांनी मला
खूप आग्रह केला की तुम्ही आता पुस्तक लिहायला पाहिजे. आम्ही तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहोत, आता आम्ही ऑर्डर सोडतोय, तुम्ही लवकर पुस्तक लिहा. वा वा. आणि मग पुस्तक लिहायला घेतले. हम्म. त्याच्या अगोदर लिखाण अनेक वर्ष केलं. मग मध्ये सगळं ते बाळ माझं रेल्वेमध्ये गेलंही, सगळं अरे वा. परत लिहिलं, सगळं असं. तालाने काय दिलं हम्म. भारतीय संगीताला, हम्म. तर तालाने 5 गोष्टी दिल्या. एक पहिलं कंपाऊंड दिलं. बर. कंपाऊंड 16 मात्रेचा त्रिताल, 16 मात्रेचा त्रिताल, 10 मात्रेचा जपताल. तर हे 10 मात्रेचं कंपाऊंड आहे, बर. हे 16 मात्रेचं कंपाऊंड आहे. आता ह्या कंपाऊंड जे आहे ह्या 16च्या 17 करून चालत नाहीत, हम्म. हम्म. 18 करून चालत नाहीत आणि 10 करून चालत नाहीत. हम्म. हम्म. ते 16 मात्रा जर भीमसेनजीने एकदा ठरवलं विलंबित एक तालमध्ये गायचं, तर तो शेवटपर्यंत ते आणलेच ताल बदलेच तोपर्यंत तेच चालू राहतं. बर. हे कंपाऊंड आहे. हा. मग ह्याच्या पाठीमागे काय दिलं तर अनुशासन दिलं तालाने, हा, हा. म्हणजे बंधन दिलं बर. की ह्याच्यातच राहा, हे तोडू नका. हे त्रितालाचे 4 खंड आहेत, 4 खंड आहेत. झपतालचे 2-3 2-3 खंड आहेत. रूपकचे 3-2-2 असे खंड आहेत. तर त्या खंडांचं बंधन अनुशासन पाळणं हा दुसरा विचार तालाने दिला. तिसरा विचार काय दिला तर आवर्तन दिलं. आवर्तन म्हणजे सायकल. एक आवर्तन झालं त्रितालाचं, हे दुसरं आवर्तन, हे तिसरं आवर्तन, अशा आवर्तनावर आवर्तनं घडतात बरं का. आणि ही आवर्तन क्रिया जी आहे ही फार अफलातून आहे. कारण ह्या आवर्तनामध्ये, कारण रिपिटेशन पाश्चात्य संगीतात असतं. तालाची रिपिटेशन. भारतीय संगीतात रिपिटेशन असं नाही आहे, आवर्तन तेच आहे, परंतु त्याच्यामध्ये सम आणि मुखडा ही 2 दिल्या गोष्टी या तालामध्ये, सम आणि मुखडा. आणि सम इज द हायेस्ट इमोशनल अँड इंटेलेक्च्युअल पॉइंट ऑफ इंडियन क्लासिकल वा म्युझिक. वा वा वा. सम हम्म. असा समेचा प्रवास आहे. सम म्हणजे संविधान. भारतीय संविधान आपण म्हणतो ना, लास्ट स्टेटमेंट, त्या अर्थी आहे सम. विधान, विधानाची पूर्तता होते ती सम. सम कशाला म्हणतात, विधानाची पूर्तता व्हायला लागते. कजरा रे म्हणजे अरे सम आली, परत दुसरं आवर्तन सुरू झालं. कजरा रे सारखं आवर्तन चालू आहे. आणि हे चालू कशाने आहेत तर समेला येऊन विधानाची पूर्तता करायची. हा जो सम आहे ना, ते मुकड्याने पूर्ण. कजरा रे हा मुकडा आहे. हा ज्याचा गाण्याचा मुकडा आहे त्याच्यात 10 तरीकडे 10 हाही मुकडा आहे. 3 ता त्रक धिन दिन दा 10 हाही मुकडा आहे. तो मुखडा आणि सम हे तालाचे अशी मौलिक ह्या देणग्या आहेत तालाने दिलेल्या भारतीय संगीताला, फार मौलिक ह्या 5 गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हे तालाचं फार महत्त्व आहे नक्की भारतीय संगीतात, की जे चौकड म्हणजे चौकड दिली, अनुशासन दिलं, आवर्तन दिलं, सम दिली आणि मुखडा दिला. वा. संगीतामध्ये गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व खूप आहे. आपण अनेकांचे ज्येष्ठ गुरुही आहात आणि आपण आपल्या आवर्तनमध्ये म्हटल्याप्रमाणे मातब्बरांचं शिष्यत्वही पत्करलेलं आहे. आणि आपण लिहिणारे पण आहात, बोलणारे पण आहात. तर आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य कोणाला म्हणाल? कठीण आहे विषय, पण आमच्या गुरूंकडे आम्ही पाहिल्यानंतर थोडंसं त्याचं उत्तर मिळतं.
मी गुरु म्हणून बोलत नाही, पहिलं हे क्लिअर करतो. कारण आमचे गुरु काय एक्सपेक्ट करत होते शिष्याकडून हे कळायला सुद्धा अनेक वर्ष गेली. म्हणजे गुरुनी सांगितलेला, आज सांगितलेला विषय आज कधीच कळत नाही, कधीच कळत नाही. त्याच्यावर निदान तरी 10-15 वर्ष साधना झाल्यानंतर आपल्याला जाणवावं लागतं की अरे गुरुनं काय म्हणायचं होतं, असं म्हणायचं होतं. आज कळते ते. आणि त्यालासुद्धा रियाजाची, साधनेची एक बॅकग्राऊंड लागते त्या विद्यार्थ्यामध्ये की मग दिसतं, असा विषय आहे. त्यामुळे शिष्याकडून गुरु नेहमी 6 गोष्टी एक्सपेक्ट करतो. 6 गुरु शिष्याकडून एक्सपेक्ट करतो. एक म्हणजे सरेंडर, दुसरं डिवोशन, तिसरं हार्डशिप, चौथं सिन्सिअरिटी, 5वं पंक्च्युअलिटी आणि 6वं लॉयल्टी. ह्या 6 गोष्टी एक्सपेक्ट करत असतो गुरु. ह्याच्यात इंटेलिजंट एक्सपेक्ट करतच नाही. हल्ली म्हणजे सुधीरजी काय आहे, एखादा हुशार विद्यार्थी आला ना तर धडधडायला लागते शाळेत. कारण ह्याची हुशारी ह्याला रियाजापासून दूर नाही. कारण विषय कळण्याशी संबंधित नसतो, उतरण्याशी संबंधित असतो. विषय अंगवळणी पडण्याशी संबंधित असतो, कळण्याशी संबंधित नसतो. म्युझिक हे इतर सब्जेक्टच्या तुलनेमध्ये डुईंग इट मोर देन नोईंग. आपल्याला कळण्यापेक्षा येणं हे म्युझिकमध्ये अधिक गरजेचं आहे. त्यामुळे हा विषय असा आहे की इथे इंटेलिजंट म्हणजे बुद्धूच पाहिजे असंही मला म्हणायचं नाही. पण ह्या 6 गोष्टी जर असतील तर तो पोचू शकतो. असं मग ह्या 6 गोष्टी शिष्याकडून एक्सपेक्ट करतायत, तर गुरुमध्ये सुद्धा या 6 गोष्टी पाहिजेतच. गुरुमध्ये सुद्धा त्याला गुरुची कशी लक्षणं आहेत? 3 लक्षणं आहेत गुरुची. एक तर गुरु नॉलेजेबल, सेकंड हाऊ टू टीच, त्याला कसं शिकवलं पाहिजे. 10 मुलं आली तर 10 मुलांना वेगवेगळं शिकवलं जातं. त्यांची बघितली जाते नजर कुठे आहे त्यांची, त्यांचं ध्यान कुठे आहे, काय नेमकं त्याला शिकवलं गेलं पाहिजे. हाऊ टू टीच. आणि तिसरं विलिंग टू टीच. ह्याच्यातलं एकही गोष्ट जर नसेल तर गुरु नाही. नॉलेजेबल, हाऊ टू टीच अँड विलिंग टू टीच, हे पाहिजेतच. परंपरेचं महत्त्व आणि त्याचा नवताशी असलेला संबंध ते मगाशी म्हणजे आपण तोच विषय बोललो की ह्या सगळ्या परंपरेतून जर त्याला स्वतःची व्यक्तिमत्व जर घडवता नाही आलं, कारण नवता म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणं ना. आता मी अनेक लोकांना शिकवले, रामदासचं वेगळं आहे ना, त्यांनी त्यांचं केलेलं आहे. सत्यचेतचं वेगळं आहे, बरं का. आणखीन कोणी असतील, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. ती नजर जी आहे ती त्यांना देता आली पाहिजे. ती नजर देता आली पाहिजे की अरे तुझं हे चांगलं आहे, तू ह्या रस्त्याने पुढे जा, गेलास तर चांगलं होईल. ह्या परंपरेमध्ये ही जर नवता डोकावली नाही, नवता डोकावण्यासाठी त्याला अनेक पहिले दर्शनं दिली पाहिजेत बुजुर्गांची. आता रामदासजींनी निक्की आमिर हुसेन काझमना ऐकलेलं नाही, तेरकवा काझमना ऐकलेलं नाही, बरोबर आहे ना. पण आम्ही आमच्या तालमीमधून हे लोक कसे होते हे 1000 वेळा सांगितलं आहे. आणि त्यामुळे ही गुरुशिष्य परंपरेतली ताकद अशी आहे
की न पाहिलेल्या गुरुच्या गुरुला शिष्य बघत असतो, वा 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 वा. बघत असतो. तो गुरुच्या जोरावरती बघत असतो आणि त्याचं अनुकरण करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते. मला रामदास एक सांगायचं आहे की मी एकदा एक गोष्ट वाजवत होतो आणि मला आमचे गुरुजी विनायकराव घांगरेकर म्हणाले, अहो तुमचं आत्ता नत्तू काचाबांसारखं वाजतंय. आता नत्तू काचाबांना मी कुठे पाहिलं, कधी पाहिलं नाही, ऐकलं नाही. पण आम्ही अनेक मोठमोठ्या तबला वादकांकडून नत्तू काचाबांविषयी ते असं वाजवायचे, अशी चाट त्यांची बोलाची, अशी लव बोलाची, शाईवरची अक्षरं अशी वाजवायची, मध्यलहीला वाजवायचे. हे सगळं एक दिवस त्यांनी असा कॉमेंट केल्यानंतर माझ्या लाईफमधला सर्वात मोठा क्षण मला वाटतो की आपल्या गुरुने आपल्याबद्दल असं बोलावं. आणि माझ्या डोक्यातही तेच होते, नत्तू काचाबाच होते. म्हणजे माझ्या डोक्यात तिरकवा काचाब आहेत आणि ते नत्तू काचाबाबद्दल बोलतायत असं नाही आहे, तेच होते. तर मला असं वाटतं की या गुरु शिष्य परंपरेची ताकद अशी आहे की त्याच्यामधून शिष्य प्रेरणा घेऊन स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकतो आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घेऊ शकतो आणि देऊ शकतो. शेवटच्या 1-2 प्रश्नांमध्ये एक प्रश्न असा आहे की संगीतातून आत्मोन्नती म्हणजे काय नेमकं? हा माझ्या पुस्तकात मी त्याच्यावर मी उदाहरणं सांगतो तुम्हाला. 2-3 उदाहरणातून कसं नेमकं कळतं. संगीतातून आत्मोन्नती म्हणजे आत्मा म्हणजे काय हे वगैरे मी काही सांगू शकत नाही कारण तो माझा विषय नाही. मला आत्मा म्हणजे काय, हा आत्मा आहे वगैरे काही सांगता येत नाही. आणि स्वतःच्या पुरतं मी जर म्हणायचं आत्मोन्नती तर संगीत करायचं कशासाठी एकदा भीमसेनजी म्हणाले बरं का, की म्हणाले ह्याला कळलंच नाही हो संगीत कशासाठी करायचं. ते ग्रस्त गेल्यानंतर माझ्याजवळ म्हणाले बरं का. तर मी इतका सावध झालो की आता काहीतरी जबरदस्त यांच्याकडून येणार आहे. त्या अपेक्षेने मी त्यांना जरा भिडलो, म्हटलं जरा आणखीन ते बोलतील असं मी एक्सपेक्ट करत होतो आणि त्या दृष्टीने मी काही प्रश्न विचारत होतो. तर ते म्हणाले, अहो संगीत कशासाठी करतात, मी कोण आहे हे विसरण्यासाठी करतात. केवढं मोठं आहे की मी कोण आहे हे विसरण्यासाठी संगीत करतात. मग आता याचे तुम्हाला मी उदाहरणं देतो बरं का. राम मराठे त्यांच्या मी अनेक मैफिली वाजवल्या, जवळजवळ 300-400 मैफिली वाजवल्या मी. एक राम मराठे, मी परवा राम मराठ्यांवरती फिल्म झाली, त्याच्यामध्ये मी काहीतरी बोललोय, कुठलं तरी त्यांनी माझं टाकलंय त्याच्यात. तर रामूना ते नाटकात कामं करायचे, सिनेमामध्येही कामं करायचे, त्यामुळे नकला हा त्यांचा अंगवळणी पडलेला विषय होता, नकला. आणि आमच्याकडे दरवर्षी होळी पौर्णिमेला त्यांच्या नकलाचा कार्यक्रम व्हायचा. आणि नक्कल करायची म्हणजे काय, जी हावभावातून सुरू होणारी नक्कल गायकीच्या आत्म्यापर्यंत जाणारी, की गायला लागले गजानन बुवांसारखे तर असं गायला लागायचे, गौरी राग गात होते की ऐकणारे थोड्या वेळाने रामूंचा ऐकतोय हे विसरून गेले आणि गजानन बुवांना दाद द्यायला लागले ऐकणारे लोक, की वा बुवा क्या बात आहे. म्हणजे ते आता रामबू गात आहे ते विसरून गेले. थोड्या वेळाने रामूंची अवस्था अशी होती, हे गौर करने की बात आहे. रामू मध्येच म्हणाले की बुवा आज तुम्ही फार चांगले जमलात. तर म्हणजे ते इतके ते गजानन बुवा मय झाले, गजानन बुवा मय इतके झाले की आपण जे म्हणतो ना परकाया प्रवेश, परकाया प्रवेश, तशी अवस्था मी पाहिली रामूंची. आणखीन एक उदाहरण सांगतो.
रामभाऊ सवाई गंधर्व म्हणजे भीमसेनजींचे गुरु. हो. ते कसे होते ह्याचा आमचे गुरुजी निवृत्तीबुवा सरनाईक मला एकदा सांगत होते. म्हणाले मी भीमसेनजींच्याही अगोदर 6 वर्ष रामभाऊंकडे शिकलो आहे, म्हणजे सवाई गंधर्वांकडे. हो हो. तर ते एक दिवस म्हणाले, निवृत्ती तू म्हणाले आज संध्याकाळी 5 वाजता पोच, माझा कार्यक्रम आहे, तू पोच. म्हणून हे गेले तर गाणं सुरू झालं होतं, यानं उशीर झाला थोडा आणि हळूहळू करत पुढे बसले. तंबोऱ्यावरती एका बाजूला गंगूबाई होत्या आणि दुसऱ्या बाजूला शंकरराव सरनाईक होते, यांचे काका, निवृत्तीबुवांचे काका शंकरराव सरनाईक. आणि गाणं सुरू होतं. गाणं संपलं. संपल्यानंतर निवृत्तीबुवा आतमध्ये सवाई गंधर्वांना भेटायला गेले. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, रामभाऊ असा मी आयुष्यात पुरिया ऐकला नाही जो आपण गायलात तो. तर ते म्हणाले, अरे निवृत्ती तू कुठे बसला होतास? यांना एकदम शॉक लागला. म्हणाले, सगळा राग तुम्ही माझ्याकडे बघून गायलात आणि तुम्ही मलाच विचारताय की कुठे बसला होतास? तर हे बघण्यासाठी तिकडे बघतायत, पण ते त्या व्यक्तीच्या पलीकडे बघतायत. ही जी अवस्था आहे ना, ह्यालाच मी फक्त आत्मोन्नती म्हटले. वा वा वा. बहुतांशी खुद्द पंडितजींशी बोलत, खुद्द त्यांचे ज्येष्ठ शिष्य असलेले माझे मित्र रामदास पळसुल यांशी बोलत, केशवजी परांजप्यांशी फोनवर थोडं बोलत आणि मुळात आवर्तन जेवढं समजेल तेवढं समजत जात जात वाचत यातनं काढलेले हे सगळे प्रश्न होते. पण एक या पलीकडचा अगदी भाबडा वाटणारा कदाचित हा काय प्रश्न आहे का असंही तुम्हाला वाटेल, पण मी विचारू इच्छितो, आपण कसंही उत्तर द्या न द्या. तो असा की आम्हाला सामान्यांना कोणी छोट्यातला छोटा, अलीकडे तर छोट्यांचे कार्यक्रम पण टी व्हीवर खूप व्हायला लागलेत. छोट्यातलं छोटंसुद्धा कोणाच्या घरामध्ये जरा काहीतरी केलं तरी अरे चांगला आवाज आहे असं जाणकार कोणी कोणी म्हणतात. तर मुळामध्ये अगदी अननोन असलेल्या, शिष्य नसलेल्या असं कोणाचा आवाज गाण्याचा चांगला आहे असं असं म्हणू शकतात, तसं तबल्यासाठी बोटं उत्तम आहेत हे कसं काय आपण म्हणतात? नाही, आहेत ना, तबल्यात सुद्धा उदाहरण आहे. तो 3 वर्षाचा मुलगा वाजवतोय, तो आता योगेशकडे शिकतोय, आळंदीचा मुलगा, त्याला 3 वर्षापूर्वी असताना ऐकलं होतं. बरोबर ना, ते आपल्याला लक्षात कसं गोराणे करेक्ट. असे आहेत माझ्याकडे आत्ता 6वी 7वीतली मुलं, जवळजवळ 10-15 मुलं शिकत आहेत. आणि तुम्हाला सांगतो कमाल आहेत. नाही बरोबर ना, मला विचारायचं काय की मुळात गाणाऱ्याच्या सा लावला त्यांनी नुसता आवाजातनं एक लखेर दिली तरी त्यातनं कळतं की अरे ह्याला जरा गाण्याची जाण आहे बरं का, ह्याला शिकवायला हरकत नाही. तसं तबल्याच्या काय बोटाच्या ह्याच्यावरनं ना, हो, आणि लय, नाद आणि लय, बरं विद्यानंतर येते, ती गुरुशिवाय मिळत नाही. वा वा. विद्या म्हणजे मटेरियल, म्हणजे तो किती उपजत वरून घेऊन आला तरी गुरु हा लागतोच. म्हणजे माझ्या गुरुजीच्या परंपरेमध्ये गुरु का लागतो ह्याच्याबद्दलही मी म्हटले आहे. बरोबर बरोबर. असे काही मोजके प्रश्न होते. जाता आता शेवटाकडे जात असताना अशा तऱ्हेच्या गप्पांमध्ये हात विषय माझ्या आकलना पलीकडचा काहीसा अवघड असा आहे, पण प्रेम आणि आदर अत्यंत असल्यामुळे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि रोटरीने मला संधी दिली. मी पुनश्च त्यांचे आणि खुद्द गुरुजींचे मनापासून आभार मानतो. आणि जाता जाता मुलाखत घेणाऱ्याला सुद्धा काहीतरी बोलायचं असतं, तसं एकच गोष्ट बोलतो, ती म्हणजे पंडित भीमसेन जोशींच्या संतवाणीचं जवळजवळ 80 कार्यक्रमांचं निरूपण संतवाणीचं मी करत होतो. आणि त्यानिमित्तानं मी त्यांच्याबरोबर गावोगावी कुठं कुठं जात होतो. एका कार्यक्रमात मी आणि आपण होता ना आपण दगडूशेठच्या, बरोबर, श्रीमंत दगडूशेठच्या उत्सवात आम्ही कलकत्त्याला गेलेलो असताना त्यांना त्या गावच्या आठवणी यायच्या. तर एकदा मला पंडितजी असं म्हणाले की अरे या कलकत्त्यात मी आणि वसंता अनेकदा यायचो. वसंता म्हणजे वसंतराव देशपांडे. आणि म्हणे इथे आलो की आम्हाला त्या कलकत्त्याच्या हिरव्या टांग्यामध्ये बसायची फार हौस असायची. गुरुजी भन्नाट बोलायचे ना. तर म्हणे आम्ही दोघं बसलो टांग्यात, टांगा सुरू झाला आणि काय गती आली ना की गाणं सुचतं.
त्यामुळे टांगा सुरू झाला आणि आमच्या दोघांची आलापी सुरू झाली. एका वळणावर टांगा थांबला तसे आम्ही थांबलो. आम्ही थांबल्याबरोबर तो टांगेवाला मागे वळून म्हणाला, अरे प्रिया धनाश्री तो अच्छा चल रहा था क्यों ठहरे. तर म्हणे आम्ही त्याच्याकडे आशाईने बघायला लागलो, ह्याला काय कळतं यातलं. तर म्हणे आता मी तर टांगेवाला इतपती न कळणार आहे, पण पंडितजींनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणले गाण्यातल्यानी वादनातल्यानी समोरचा श्रोता आहे तो तयार करत जायचं आहे, हे डोक्यात ठेवून त्याला कळतं आहे का नाही याच्यापेक्षा त्याला कळवायचं कसं याचं भान ठेवून आपलं वादन आपले गायन करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं या बाबतीत गुरुजी श्रेष्ठ आशा करत आहेत की त्या अगदी सहजतेनं अगदी सोप्या शब्दामध्ये आपली ही सर्व कला उत्तम पद्धतीने मांडत जातात आणि आजही गेले. तुमचे मनापासून आभार. या नंतर मी सौभाग्यवती भगतवार यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो, कारण आजचा मुख्य पुढचा आणखीन कार्यक्रम महत्त्वाचा असा आहे की रामदासजींचा साधनाच्या वतीनं व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड जे असतं ते रामदासजींना दिलं जाणार आहे. तर रामदासजींचा परिचय त्या करून देतील. नमस्कार, मी रोटेरियन स्मिता आनंद भागवतवार. साधना हे नाव आजच्या व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार सोहळा अर्थात व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड सेरेमनी या कार्यक्रमासाठी खूपच उपयुक्त आहे. कारण कुठल्याही व्होकेशनमध्ये साधनेची अनेक आवर्तने केल्याशिवाय एक्सलन्स प्राप्त होत नाही, नाही का. आणि ते एक्सलन्स किंवा गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी साधनेची आवर्तने कशी करायची ह्याच्या मार्गदर्शनासाठी गुरुला पर्याय नाही. आज आपण एका सुवर्णयोगाचे साक्षीदार होणार आहोत, कारण आज एक गुरु आपल्या शिष्याचा सत्कार करणार आहे. आज गुरुवर्य पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर आपल्या सुयोग्य शिष्याचा मानपत्र देऊन सत्कार करणार आहेत. आणि हा सोहळा रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंडने आयोजित केला आहे, ह्याचा आम्हा वेस्ट एंडर्सना सार्थ अभिमान आहे. Felicitating a personality with Vocational Excellence Award is a ritual done every year in every Rotary Club. आणि ह्यासाठी योग्य व्यक्तीची निवड ही सर्वानुमते केली जाते. त्याचप्रमाणे यावर्षी पंडित रामदास पळसुले यांना हा पुरस्कार द्यायचा असे ठरवण्यात आले. तबलावादक पंडित रामदास पळसुले हे नाव प्रत्येक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उपासक व श्रोत्याच्या परिचयाचे आहे. एकल वादनाबरोबरच ते उत्तम साथीदार आहेत. गायन, वादन व नृत्य या सर्व प्रकारात त्यांनी कलाकारांची उत्तम साथ केली आहे आणि तीही हिंदुस्थानी व कर्नाटक या दोन्ही संगीत शैलीत. भारत व भारताबाहेरील अनेक देशांमधील बहुतेक सर्व संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे तबला वादन झाले आहे आणि बहुतेक सर्व ज्येष्ठ गायक, वादक व नर्तक यांना त्यांनी तबल्याची साथ केली आहे. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी पंडित G.L. सामंत यांच्याकडे तबला वादन शिकायची सुरुवात केली. पुढे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आणि पुण्यातच KSB पंप्स इथे नोकरीला सुरुवात केली. परंतु तबला काही डोक्यातून जाईना. मग त्यांनी गुरुवर्य पंडित सुरेश तळवलकर यांना आपला विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. पण गुरुजींनी एक अट घातली. ती होती गुरुकुल पद्धतीने शिक्षणाची. तेव्हा वयाच्या 23व्या वर्षी ते मुंबईला गुरुजींकडे वास्तव्यास गेले आणि 5 वर्ष तिथेच राहून तबल्याचे शिक्षण प्राप्त केले. तबला वादनाच्या सादरीकरणाबरोबरच ते विद्यादानाचेही काम करत आहेत. गेली 25 वर्ष
ते गुरुकुल पद्धतीनेच अनेक शिष्य तयार करत आहेत. त्यांचे अनेक शिष्य भारतभर व भारताबाहेरील देशांमध्येही आहेत. याची प्रचिती आम्हाला जेव्हा ऑनलाईन तबला वर्कशॉप्स आम्ही ऑर्गनाईज केले तेव्हा आलीच. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची कला, त्यांची तबल्यामधील रुची वाढवण्यासाठी दिलेले प्रोत्साहन हे गुरु व आईवडिलांनी केलेल्या संस्कारांमुळेच आहे. पुण्यातील ललित कला केंद्रामध्ये गुरु म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत आहेत. तसेच पुण्यातील आवर्तन गुरुकुल हे गुरुवर्य पंडित सुरेश तळवलकर यांचे स्वप्न साकार करण्यातही त्यांचा पुढाकार होता आणि इथेही ते ज्येष्ठ गुरु म्हणून कार्यरत आहेत. ऑफ द स्टेज अ व्हेरी हंबल, सॉफ्ट स्पोकन, डाऊन टू अर्थ, पोलाइट पर्सन. बट व्हेन ऑन द स्टेज the audience is spellbound by his mesmerizing performance. त्यांच्या ह्या संपूर्ण कला प्रवासात त्यांची पत्नी सौमोहना व चिरंजीव अनिश यांची त्यांना पूर्ण साथ आहे. अशा व्यक्तिमत्वाचा मानपत्र देऊन सत्कार करताना आपलाच गौरव केल्याची भावना निर्माण होते आणि पुन्हा म्हणावंसं वाटतं, साधनेची अनेक आवर्तने केल्याशिवाय अशी गुणवत्ता प्राप्त होत नाही. धन्यवाद. मी मंचावरती प्रेसिडेंट रोटेरियन आनंद भागवतवार, क्लब सेक्रेटरी रोटेरियन अनिल गोडबोले यांना मंचावर आमंत्रित करते आणि सौभाग्यवती मोहना पळसुले यांना पण मंचावर आमंत्रित करते. रोटेरियन सुवर्णरेखा देवधर हिला मी मानपत्र वाचन करण्याची विनंती करते. पंडित रामदास पळसुले. वयाच्या 8व्या वर्षी आपण तबला या तालवाद्याशी मैत्री केलीत. पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकरांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली गुरुशिष्य परंपरेनुसार तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आणि वयाच्या 23व्या वर्षी या कलेसाठी स्वतःला झोकून दिले. तबला या भारतीय तालवाद्याच्या माध्यमातून आपण गेली कित्येक वर्षे आपली संगीत सेवा अर्पण करीत आहातच. परंतु संगीत हा केवळ व्यवसाय न करता तरुण पिढीमध्ये तबला या वाद्याची आवड निर्माण व्हावी आणि जगभरातील तरुणांना शास्त्रीय तबला वादनाचे शिक्षण मिळावे यासाठी आपण घेत असलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. आज आपल्या मार्गदर्शनाखाली देश विदेशातील अनेक तरुण कलाकार या कलेचा अभ्यास करत आहेत. ऐहिक सुखाच्या मागे न लागता कलेचा ध्यास धरणारा आणि त्यासाठी आपले सर्वस्व वाहणारा आपल्यासारखा तरुण विरळाच. आपल्या या कार्याचा गौरव करताना रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंडचे आम्ही सर्व सदस्य नतमस्तक होत आहोत. आपल्या प्रदीर्घ सांगीतिक वाटचालीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. मी पंडित सुरेश तळवलकरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शिष्याचा सत्कार करावा. हे मानपत्र देऊन.
सौ मोहना पळसुले यांचा सत्कार करतात. या सगळ्या बोलण्यामध्ये हा कार्यक्रमाचा जो मुख्य भाग आहे, रामदास यांना अवॉर्ड, तर रामदासबद्दल 2 शब्द मला बोलायचे वाटतात. माझ्याच कार्य माझ्या देखतच पुढे ते नेत आहेत ह्याचा मला पहिल्यांदा अभिमान वाटतो. माझ्याप्रमाणेच ते शिकवत आहेत अनेक जणांना आणि अनेक चांगल्या प्रकारे शिकवत आहेत. अतिशय उत्तमरित्या ते पुढे कार्य नेत आहेत आणि मला खात्री आहे की ते हे कार्य माझ्याहीपेक्षा पुढे नेतील ह्याच्याबद्दलची अतिशय. आणि साधना हे जे, तर रामदास हा अतिशय रियाजी आहे पण साधनेला स्पर्श करतोय तो. मी रियाज आणि साधनेबद्दल माझ्या पुस्तकात लिहिलेलंही आहे. फरक काय, रियाज म्हणजे काय, साधना म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. आणि तो साधनेला स्पर्श करतोय हेही मला माहिती आहे. आणि काही दिवसातच त्याची साधना ही फार उच्च कोटीला जाईल असे मी सदिच्छा त्याला देतो. आशीर्वाद तू समज, मी सदिच्छा देतो. धन्यवाद. मी आता रामदासला विनंती करतो 2 शब्द सत्काराबद्दल बोलायला. माईक समोर बोलायचे प्रसंग तसे कमी येतात, त्यामुळे सवय नाही मला बोलायची. त्यातही गुरुजींच्या समोर बोलायचं म्हणजे अजूनच भान ठेवून बोललं पाहिजे. तर सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंड या संस्थेचे, नंतर या संस्थेचे अध्यक्ष आनंद भागवतवार, सेक्रेटरी अनिल गोडबोले, इतर सर्व पदाधिकारी, या सर्वांचा मी खूप आभारी आहे की या पुरस्काराकरता त्यांनी मला योग्य समजलं आणि हा पुरस्कार ते मला माझ्या गुरुजींच्या हस्ते मला त्यांनी प्रदान केला. हे म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. माझा हा जो संगीतातला जो काही प्रवास, जी काही प्रगती मी झाली आहे, ऑफकोर्स गुरुजींनी मला जी तालीम दिली आणि जी आम्ही सांगीतिक भाषेत ज्याला नजर म्हणतो, जी नजर दिली, त्यामुळेच होऊ शकलं. त्याचं संपूर्ण श्रेय त्यामुळे गुरुजींना जातं. तसंच माझे सर्व कुटुंबीय, म्हणजे माझे आईवडील, ज्यांनी मला इंजिनिअरिंग केल्यानंतरही तबला शिकायला जायला परवानगी दिली. तर माझे तेव्हाचे सगळे मित्र, तेव्हापासून असलेले कॉलेजमधले, ज्यांनी मला सपोर्ट केलं ह्याच्याकरता. माझे ज्येष्ठ बंधू भगिनी, ज्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि ऑफकोर्स माझी पत्नी मोहना आणि माझे कुटुंबीय, माझा मुलगा अनिश, माझा पार्टनर श्रीकांत शिरोळकर, या सर्वांच्या सहकार्याशिवाय, प्रोत्साहनाशिवाय हे शक्य नव्हतं. त्यामुळे या पुरस्काराचं सर्व श्रेय या सगळ्या लोकांना जातं. गुरुजींनी माझं कौतुक केलं की मी खूप रियाज करतो वगैरे, रियाजी आहे. पण त्याचंही पूर्ण श्रेय मी गुरुजींकडे शिकायला गेलो ते 86 मध्ये. त्याच्याही आधी त्यांचे अनेक शिष्य तयार होऊन ऑलरेडी वाजवायला लागलेले होते. आणि आज आहे 2021, म्हणजे त्याच्यानंतर माझ्यानंतरही अनेक पिढ्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या हाताखालून गेलेत. त्यांचा अजूनही तेवढाच रियाज चालू आहे.
तरी ही जी काय रियाजाची धग आहे ती मी ऑफकोर्स त्यांच्याकडनंच मला आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या वाटचालीचं श्रेय हे फक्त आणि फक्त त्यांना जातं. परत एकदा मी या रोटरी क्लब ऑफ वेस्ट एंड या संस्थेचे आणि पदाधिकाऱ्यांचा खूप आभार मानतो. आणि गेले वर्षभर त्यांच्याबरोबर त्यांनी मला उपक्रमात एका सहभागी करून घेतलं आणि त्याचाही मला खूप आनंद झाला. आणि असे भविष्यकाळातही अशा उपक्रमात सहभागी व्हायला मला नक्की आवडेल. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. नमस्कार. मी प्रेसिडेंट इलेक्ट शैलेश नांदुरकर याला आभार मानण्याची विनंती करतो. नमस्कार. अशा कार्यक्रमाचे आभार मानणं म्हणजे खरंच एक जोखीमच असते. डेफिनेटली, नक्कीच. आनंदने ज्यावेळेस फोन करून सांगितलं की अरे असा कार्यक्रम आहे आणि त्याचं आभार प्रदर्शन तू कर, बरं त्याला असं वाटलं की मी पुस्तकांचे व्यवसाय आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं प्रदर्शन करणं बहुतेक याला सोपं असेल, पण तसं काही नाही आहे. पण या संवादरूपी माहितीपूर्ण अशा मुलाखतीतूनच विचार जे पुढे आले ते तुमच्यासमोर मांडतो आणि त्याचा आभार म्हणून तुम्ही सर्वांनी स्वीकार करावा. आभार एक समर्पण आहे असं वाटतं. आभारातून आपल्याला कोणालाही समर्पित होता येतं. त्यामुळं सर्वप्रथम आनंदचे खूप आभार की त्यांनी ही मला संधी दिली. अप्रतिम नाद आणि सुरेख लयीचा संगम असलेली मुलाखत आज आपण ही पाहिली. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नाद आणि लय हे दोन्ही निश्चितच आवश्यक असतात. त्याचं महत्त्व या मुलाखतीतून आपल्याला ऐकायला मिळालं आहे असं वाटतं. आदरणीय गुरुजी सुरेशदादा तळवलकर, तुमचे खूप खूप आभार. तबला न वाजवता सुद्धा आपल्या योग्य आणि अभ्यासपूर्ण प्रश्नांमधून अप्रतिम अशी तालयोगींना साथ करणारे आपले सुधीर गाडगीळ, तुमचे देखील मनपूर्वक आभार. रोटरी पुणे वेस्ट एंडतर्फे देण्यात आलेला हा गुणवत्ता पुरस्कार पंडित रामदासजी पळसुले याचा आपण स्वीकार केला. आम्हा सर्वांच्या वतीने आणि सर्व रसिकांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. अनेक वर्षानुवर्ष आपण आपल्या वादनात तबला वादनातून काम करत असलेल्या नाद निर्मितीसाठी आपले मनपूर्वक आभार. इथे मला आमच्या एका कविमित्राची एक ओळ आठवते. कविमित्र आहे ते वैभव जोशी त्याचं नाव आहे. तो त्याच्यात म्हणतो की 7 सूर 7 जन्म, 7 सूर 7 जन्म, एक गाणे पूर्ण ब्रह्म, जन्म जन्म शोधताना घेत आहे मी आलाप. सो पुढील अनेक वर्षांसाठी आपल्याकडून ही नाद आणि लयीची निर्मिती, हे गाणं, हा आलाप सदैव घडत राहो या मनपूर्वक सदिच्छा. आपण आपल्या सर्वांना देखील आपल्या आयुष्यातलं कायमस्वरूपी स्वीकारलेलं कामामधून अर्थातच आयुष्यातलं सुरेल गाणं, लय, नादासह आपल्या सर्वांना देखील लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक हेल्पिंग हँड असतात. त्यापैकी महत्त्वाचं एक म्हणजे चित्रीकरण करणारे आमचे रोटेरियन नितीन वाशीकर आणि त्यांचे सर्व सहकारी, तुमचे मनपूर्वक आभार. साऊंडसाठी कायम स्वरूपी आमचं काम पाहणारा आमचा मित्र निलेश यादव आणि त्याचे सर्व सहकारी. आणि नाद आणि लयीनंतर आपल्या सर्वांना स्वाद उपलब्ध करून देणारे रोटेरियन संदीप बेंद्रे, आपण भोजनाची व्यवस्था केलीत, खूप खूप आभार. वर्सटाईल स्कूल, जे हे आज सभागृह आपल्याला उपलब्ध झाले, वर्सटाईल स्कूल सिंहगड रोड शाळेचं सभागृह उपलब्ध करून देणाऱ्या
संजना निकम, आपले देखील मनपूर्वक आभार. मी प्रेसिडेंट आनंदला विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन एक सन्मान सत्कार करावा. आणि हा कार्यक्रम तुम्ही सगळेजण पाहताय, तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.